सोलापुरातील दमानीनगर परिसरातील ब्रिटिशकालीन पूल जो आहे तो आता जमीनदोस्त करण्यात येणार आहे। 14 डिसेंबर रोजी हा पूल जो आहे तो पाडण्यात येणार आहे। खरं तर 1922 साली ब्रिटिश कालावधीमध्ये हा पूल जो आहे तो बांधण्यात आलेला होता आणि आता या पुलाला जवळपास 103 वर्ष जे आहे ते झालेले आहेत। मात्र असं असलं तरी हा पूल जो आहे तो अद्यापही दिमाखात उभा आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं की मजबूत पद्धतीनं बांधण्यात आलेला हा रोड ओव्हर ब्रिज आहे जो ब्रिटिश कालावधीमध्ये बांधण्यात आलेला होता। खरं तर सोलापूरमध्ये ब्रिटिशांचं मोठं महसुली केंद्र जे आहे ते सोलापूर होतं आणि त्याच कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांकडून रेल्वेची देखील निर्मिती करण्यात आलेली होती आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी मोठं गिरणीचं शहर जे आहे अशी देखील सोलापूरची ओळख होती। त्यामुळे या भागात आसपास ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात गिरण्या होत्या, कापड गिरण्या होत्या आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती मजबूत असे हे तत्कालीन जे काही पायाभूत सुविधा आहेत त्यापैकीच हा पूल आहे। आपण जर पाहिलं तर जवळपास 3 ते 3.5 फूट लांब आणि जाडीची भिंत जी आहे ती या पुलाची आहे आणि आता हा पूल जो आहे तो जमीनदोस्त करण्यात येणार आहे। त्याचं कारण असं आहे की ज्या कंपनीनं हा पूल जो आहे तो बांधलेला होता त्या कंपनीनं या पुलाची कालमर्यादा संपली असल्याचं पत्र जे आहे ते सोलापूर महापालिकेला पाठवलेलं आहे आणि त्यामुळेच हा पूल जो आहे तो आता जमीनदोस्त करण्यात येणार आहे। 14 डिसेंबर रोजी या पुलाचं पाडकाम जे आहे ते होणार आहे आणि त्यामुळेच आता वाहतुकीचा मोठा खोळंबा जो आहे तो सोलापूर शहरामध्ये या निमित्ताने होणार आहे। खरं तर आज पहाटेपासूनच या ठिकाणी सोलापूर शहरापासून दमानीनगर त्याचबरोबरीनं देगाव या दिशेने जाणारा जो मंगळवेढा, सांगोला त्याचबरोबरीनं सांगली, कोल्हापूर या भागात जाणारा हा जो जोडणारा रस्ता, हा जोडणारा जो पूल आहे हा पूल आता पाडण्यात येणार आणि या पुढची वाहतूक जी आहे ती बंद ठेवण्यात आली। त्यामुळे जवळपास या परिसरात राहणाऱ्या लाखो लोकांचा वाहतुकीचा खोळंबा होणार आहे। मात्र पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून या भागातले सर्व रस्ते जे आहेत ते वेगवेगळ्या मार्गाने वळवण्यात आलेले आहेत। मात्र जोपर्यंत आम्हाला पर्यायी मार्ग देत नाही तोपर्यंत आम्ही या पुलाचं पाडकाम होऊ देणार नाही अशी पवित्रा जी आहे तो या ठिकाणी सोलापूरकरांनी घेतलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता आज सकाळपासून ही वाहतूक जी आहे ती पूर्णतः या पुलावरून बंद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि 14 डिसेंबर रोजी याचं पाडकाम होणार आहे। खरं तर दुसरीकडे या पुलाच्या पाडकामामुळे याचा फटका जो आहे तो रेल्वेला देखील बसल्याचं पाहायला मिळतं आहे। जवळपास 9 गाड्या ज्या आहेत रेल्वेच्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि 9 गाड्यांचे मार्ग जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच 18 गाड्यांच्या प्रवासामध्ये यामुळे रेल्वेच्या या संपूर्ण प्रवासात फटका जो आहे तो बसलेला आहे। मात्र असं असलं तरी 14 डिसेंबरला पहाटेपासूनच पाडकाम जे आहे ते सुरुवात होणार आहे आणि रात्री जवळपास उशिरापर्यंत याचं पाडकाम चालणार आहे। त्यामुळे एकंदरीत 11 तासाचा ब्लॉक जो आहे तो या ठिकाणी घेण्यात येणार आहे। त्याचबरोबरीनं आपण जर पाहिलं की खरं तर सोलापूर शहरामध्ये एंट्री करण्यासाठीचा हा मुख्य रस्ता असल्यामुळे जवळपास वर्षभर हा रस्ता बंद राहणार आहे। त्यामुळे जे छोटे रस्ते आहेत त्यावरती मोठा ताण येण्याची देखील शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून खबरदारी म्हणून शहरातील वेगवेगळ्या चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। साधारणपणे सकाळी 7:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हे पोलीस जे आहेत ते त्या चौकांमध्ये कोणत्याही पद्धतीचा वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पुढच्या वर्षभर हा रस्ता जो आहे तो पूर्णतः बंद राहणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।